तुझ्या जन्माच्या वेळी डॉक्टरने आधीच सांगून ठेवलं होतं, "काकू, काका तुम्ही गणपती स्थापनेच्या दिवशी रेडी राहा." आणि काय सांगते आदल्या दिवशी रात्री मला एवढा त्रास व्हायला लागला, एवढा त्रास व्हायला लागला. 2 वाजता हे मी त्रास होतोय. आता एवढ्या रात्री त्रास व्हायला लागला, तर हिला न्यायचं कसं हॉस्पिटलमध्ये? तर आजीने ना बाजूला एक वकील काका राहायचे त्यांना सांगितलं. त्यांच्याकडे 4 व्हीलर होती ना. तर ते म्हणे, "काकू तुम्ही कशाला टेन्शन घेता? माझ्या पण मुलीसारखीच आहे ती. तुम्ही तयारी करा म्हणे आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ." पोहोचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर एवढ्या हुशार पण तेवढाच कडक होत्या. मला म्हणे, "चाल, आपल्याला नॉर्मलच डिलिव्हरी करायची आहे." 6 वाजेपर्यंत मी इकडून तिकडे नुसती फेऱ्या मारत होती. मग 7 वाजता इकडे गणपती बसले आणि इकडे तू झाली. सगळे खुश. मामाने रात्रीच पप्पांना फोन केला, की ताईला नेलंय हॉस्पिटलमध्ये. मग काका फक्त गणपतीसाठी थांबले. आजी, बाबा, पप्पा हे सगळे हजर. आणि एवढी गुटगुटीत होती ना तू. 4 किलोची भरली होती तेव्हा. हे पूर्ण हॉस्पिटलमध्ये चर्चा. हे लोकं यायचे बघायला. वॉर्ड 19 का बेबी किधर है? तुझा फोटो काढून लावला होता त्यांनी हॉस्पिटलमध्ये. आता पण असेल. पप्पांची तर एवढी मज्जा आली होती. डॉक्टर म्हणे, "हे घ्या," म्हणे, "पकडा सर बेबीला." घाबरले एकदम. "हे कसं पकडू? अरे माझ्या हातातून पडली वगैरे तर?" मग अशा 4 उशा लावून त्याच्यावर तुला ठेवायचे आणि असे बघत बसायचे. तू पण अशी टक्कमक्क, टक्कमक्क. मला रक्त एकदम कमी. 15 लागतं. माझं 6 की 5च होतं. पण डॉक्टर म्हणे, "तू भक्कम राहिली म्हणून सगळं व्यवस्थित नॉर्मल झालं. अजून पण गेली ना, माझं नाव काढतात." तुला घरी आणलं ना, त्या दिवशी मामाने काय केलं? फटाक्यांची लढ लावली 1000ची. एवढा झोडला त्याला बाबांनी. तुला कळतं का? अक्कल आहे का? एवढं लहान बाळ आहे. तू एकदम शांत पडून ये. तुला तिकडे मामा फुटो की फटाके फुटो काही फरक नाही.